चला का चाललाय स्वयंपाक आज. तर काय झाले आज मस्त छान इकडं पाऊस उघडलाय पुण्याकडं. तर पाऊस बी कंटाळला आता, पुणेकर सगळी पावसाला कंटाळली. आणि आज मस्त ऊन पडलं होतं, आज टिपका बी नाही आला पावसात, थोडी झिमझिम आली दुपारी. तर आता श्रावण महिना असल्यामुळे अशी थोडीशी झिमझिम राहणार, पण 15 दिवस नको नको केलं होतं. तर छान आता स्वयंपाक चाललाय. एक हाताने स्वयंपाक करता करता म्हणलं चला हिडो तर ज्वारीच्या भाकरी करते. आज उपास आहे परत माझा मंगळवार, कारण अजून सोमवार, कालचा सोमवार, आजचा मंगळवार, उद्याचा मध्ये गेला की गुरुवारी भावाचा उपास, नागोबाचा उपास आलाय. आणि शुक्रवारी नागपंचमी आहे, त्याच्यामुळे गुरुवारी उपास आलेला आहे. तर चला आज ह्या महिन्यात पूर्ण आता आपल्याला छानपैकी सगळे व्हेज. तर बघा सगळं आता पाणी भरायचे, पाणी येईन आता. आणि भाजी कशाची बनवली आज तर बघूया चला. अशी छान मस्त राजम्याची भाजी केलेली, घेवडा, वाघी घेवडा म्हणतात आमच्या तिकडं. तर हिरव्या मिरच्या उकळा टाकला, कशी जाय टाकलाय. तर हिरव्या मिरचीला 2-3 हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण, खोबरं आणि थोडं शेंगदाणा वाटून कोथिंबीर, अशी भाजी पातळ भाकरीसोबत आणि ज्वारीची भाकरी. आणि थोडंसं वांग्याचं भरीत केलेलं डब्यात. तर चालता बोलता हिडिओ. तर चला म्हणलं सांगूया सगळं. दादा ताई नाही, आमचं किचन आहे बघा. तर किचन आवरा थोडं थोडं केले असं बघा. इकडे किचन ट्रॉले केल्यामुळे काय होते, असे मोठे मोठे डबे बसतच नाहीत. हे आपल्या वरती असं फर्निचर केलेलं, इकडे अक्वागार्ड सगळी सोय मस्त अशी. छोटंच आहे किचन, पण सगळं जिथल्या तिथं आहे. असं पूर्ण फ्रीजवरती एवढी जागा राहते म्हणून असे ॲडजस्ट करा. आणि मोठे मोठे डबे सगळे असं वरती ठेवायला लागते. तर झालाय स्वयंपाक, सगळ्यांनी या, सगळ्यांनी जेवण करायला. ओके, बाय सगळ्यांना.